कठोर कारवाईचा बडगा उगारूनही ठाणे महापालिकेच्या पाणीपट्टी वसुलीची घागर उताणीच असल्याचं उघड झाले। 2024-25च्या आर्थिक वर्षासाठी पाणी विभागाला बिल वसुलीचं 225 कोटींचं उद्दिष्ट दिलं होतं। आता जानेवारी उलटत आला तरी या पाणीपट्टीपोटी पालिकेच्या तिजोरीत केवळ 77 कोटींचीच गंगाजळी जमा झाली आहे। म्हणजे 35% वसुलीही झाली नसून पुढील 2 महिन्यात उर्वरित 65% अधिक वसुलीचं टार्गेट साध्य करताना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या घशाला कोरड लागणार आहे। ठाणे महापालिकेची लोकसंख्या 27 लाखांच्या घरात पोहोचली आहे। एकीकडे वाढतं नागरीकरण तर दुसरीकडे त्यासाठी लागणारं वाढीव पाणी या समस्येशी ठाणे महापालिका सध्या झुंजत आहे। वास्तविकतः ठाणे शहरासाठी प्रतिदिन 616 दशलक्ष लिटर पाण्याचा कोटा मंजूर आहे, मात्र प्रत्यक्षात 585 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो। त्यापैकी पालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर तर मुंबई महापालिकेकडून 85 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो। हे पाणी ठाणेकरांच्या घरांपर्यंत पोहोचवण्यासाठी पालिका कोट्यावधी रुपयांचा खर्च करते। हा खर्च पाणीपट्टीच्या देयकाच्या रूपाने महापालिका ठाणेकरांकडून वसूल करते। परंतु कोरोना काळापासून पाणीपट्टी थकबाकीदारांची यादी वाढत आहे। 2024-25 या आर्थिक वर्षासाठी पाणी विभागाला देयक वसुलीचं 225 कोटी 48 लाख 20 हजार रुपयांचं उद्दिष्ट दिलं होतं। आता जानेवारी महिना उलटत आला तरी या पाणीपट्टीपोटी पालिकेच्या तिजोरीत केवळ 77 कोटी 13 लाख 16 हजार रुपयांची वसुली प्रशासनाला यश आले। ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये पाणीपट्टीपोटी सरासरी 50% ही वसुली झाली नसल्याची आकडेवारी देखील समोर आली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मुलाच्या समोर झालेल्या हृदयद्रावक मृत्यूच्या घटनेनंतर मानसिक स्वास्थ्य बिघडलेली महिला 30 वर्षांपूर्वी घरातून निघून गेली होती। 2 वर्षांपूर्वी पोलिसांनी उपचारासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी आणल्यावर या महिलेच्या घराचा कोणताही ठावठिकाणा नसताना रुग्णालयानं पोलिसांची मदत घेऊन मोठ्या कौशल्यानं महिलेच्या घराचा पत्ता शोधून तिची कुटुंबियांची भेट घडवून आणली आहे। ताराबाई मोरे असं या महिलेचं नाव असून त्या साधारणतः 80 वर्षांच्या आहेत। 30 वर्षांपूर्वी घरातून त्या निघून गेल्या होत्या। मानसिक स्वास्थ्य हरवलेल्या ताराबाईंना 2 वर्षांपूर्वी नाशिक पोलिसांनी आढळून आल्यानंतर त्यांना उपचाराकरिता ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केलं। ताराबाई या कुठून आल्या याची कोणतीच माहिती मिळत नव्हती। यामुळे ताराबाई यांच्या कुटुंबियांना शोधायचं कसा हा प्रश्न रुग्णालयाला होता। रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ताराबाईंवर मानसिक उपचार आणि त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू होते, अशी माहिती रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक नितीन शिवदे यांनी दिली आहे। ताराबाई यांच्या घरचा पत्ता विचारायचा झाल्यास ती पंचवटी एवढंच सांगायची। रुग्णालयानं पंचवटी पोलिसांशी संपर्क साधून ताराबाई यांच्या कुटुंबियांचा शोध घेण्यास सांगितलं, मात्र फारसा काहीच उपयोग झाला नाही। दरम्यानच्या काळात ताराबाईंवर समुपदेशन, ग्रुप थेरपी आणि औषधोपचार देण्याचं काम सुरू होतं। त्यांचं मानसिक स्वास्थ्य हळूहळू सुधारत होतं। त्यामुळे त्यांच्याशी विचारपूस करताना अहिल्यानगर शहरातील एका परिसराचं नाव ताराबाई यांनी सांगितलं असता रुग्णालयानं तात्काळ जवळच्याच पोलिसांशी संपर्क करून ताराबाई यांची माहिती दिली। यावेळी पोलीस आणि रुग्णालयाला तिच्या कुटुंबियांना शोधलं आणि नुकतंच ताराबाई यांना कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले। ताराबाई यांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं सुधारलं असून यासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मोहम्मद फैजल, मोहम्मद सादिक, डॉक्टर मधुरा गायकवाड, समाजसेवा अधीक्षक नितीन शिवदे, ब्रह्मदेव जाधव, महिला परिचारिका, पोलीस कर्मचारी राहुल शेळके
आदींनी अथक परिश्रम घेतलं. 30 वर्षांपूर्वी घरातून गेलेल्या ताराबाई यांना शोधण्यासाठी कुटुंबियांनी देखील खूप प्रयत्न केले होते, परंतु आमचे कर्मचारी आणि पोलिसांनी ताराबाई यांच्या कुटुंबियांचा शोध घेतला. ताराबाई जेव्हा आपल्या कुटुंबियांना भेटल्या त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांचा आनंद शब्दात सांगता येणारा नव्हता. कुटुंबियांनी केक कापून आनंदी वातावरणात ताराबाई यांचं स्वागत केलं. आमचे समाजसेवा अधिकारी ताराबाई यांच्या स्वास्थ्याची चौकशी करत असल्याचं वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांनी सांगितलं. सैफ अली खान हल्ला प्रकरण आणि चोरीच्या घटनेवर रोम बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेडनं आपली भूमिका स्पष्ट करत एक पत्रक प्रसिद्ध केले. या पत्रानुसार ठाणे आणि मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सैफ अली खान यांनी इस्मास नावाच्या व्यक्तीसह हिरानंदानी इस्टेटमधील इस्मास इस्लाम शहजादा बंगले नंबर 7 वर थांबून मालमत्ता चोरण्याचा प्रयत्न केला होता. या पत्रात स्पष्ट करण्यात आले की या घटनेशी हिरानंदानी समूहाचा कोणताही संबंध नाही. शिवाय सैफ अली खान यांच्याबाबत काही वृत्तपत्रांमध्ये चुकीची माहिती पसरवण्यात आली आहे असंही नमूद करण्यात आले. हिरानंदानी इस्टेटमधील श्रमिकांचं व्यवस्थापन आणि सुरक्षेसाठी योग्य ती पावलं उचलण्यात येत असल्याचं रोम बिल्डर्सनं सांगितलं. कंपनीच्या म्हणण्यानुसार चोरीच्या घटनेत संलग्न व्यक्ती हिरानंदानी समूहाशी संबंधित नसल्याचंही निष्पन्न झाले. या प्रकरणावर अधिकृत तपास सुरू असून पुढील तपशील लवकरच उपलब्ध होईल. ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं थकबाकीदारांविरोधात राबवलेल्या विशेष मोहिमेमुळे तब्बल 600 कोटी 10 लाख रुपयांची वसुली करण्यात यश मिळवले. या थकबाकीदारांना कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी बँडबाजा आणि ढोलताशा मोहीम राबवण्यात आली. या अभिनव उपक्रमामुळे अनेक थकबाकीदारांनी त्वरित कर भरणा केला. पालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडे अजूनही 580 कोटी रुपयांच्या वसुलीचं उद्दिष्ट आहे, जे पूर्ण करण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली विभागानं कठोर पावलं उचलली आहेत. थकबाकीदारांना वारंवार नोटिसा पाठवणं, प्रत्यक्ष भेटी घेऊन समज देणं आणि वेळेत कर भरण्यासाठी आवाहन करणं यांसारखे उपाय यशस्वी ठरले. जांभळी नाका आणि परिसरातील बाजारपेठांमध्ये थकबाकीदारांच्या दुकानांसमोर बँड वाजवून मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमुळे थकबाकीदारांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे आणि 10% थकबाकीदारांनी तात्काळ कर भरलाय. यंदाच्या आर्थिक वर्षात मालमत्ता करातून 600 कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा झाल्यानं ठाणे महापालिकेच्या तिजोरीत भर पडली आहे. उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी महापालिकेचा विभाग सक्रिय आहे. भाषा आणि माणसांविषयी आदर वाढवायचा असेल तर आपल्याला चांगलं लिहिता आलं पाहिजे, चांगलं वाचता आणि चांगलं बोलता आलं पाहिजे. ज्याला हे साध्य होतं त्याला वेगवेगळ्या भाषांचा आनंद घेता येतो. भाषा हे माणसांमधील आदर वाढवण्याचं महत्त्वाचं साधन असल्याचं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांनी केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं पालव यांनी ठाणे महापालिका मुख्यालय येथे सुलेखनाचं प्रात्यक्षिक सादर केलं. त्यापूर्वी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते अच्युत पालव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी आदीही उपस्थित होते. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं ठाणे महानगरपालिकेनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केले. काल नरेंद्र बळाळ सभागृहात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांच्या सुलेखन प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम झाला. त्याला महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. कागद, रंग, सुलेखनाची साहित्य आणि जोडीला खुसखुशीत शब्दातील विवेचन असं पालव यांच्या कार्यशाळेचं स्वरूप होतं. मराठी शब्दांचे वेगवेगळे विभ्रव पालव यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमध्ये दाखवले. सुलेखनासाठी आवश्यक असणारी साधनं, लेखणी, रंग त्याविषयी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. सुलेखनातील सरळ रेषांचा सराव हा माणसाच्या मनातील तणाव दूर करणं, दोन माणसांमध्ये किती अंतर असतं याचं भान दर्शवतात.
शिस्त आणि एकाग्रता यामधून सुलेखनातील आकार साकारतात असंही पालव यांनी स्पष्ट केलं. मराठी अक्षरं, नावं, गाणी यांच्या ओळी सुलेखनातून पालव यांनी साकार केल्या. त्याला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला.